तर आज आपण बनवत आहे छोल्याची भाजी. बघू शकता छोले किती छान फुललेले आहे. मी यांना काल रात्रीच भिजत घालून दिलं होतं. तर आपण यांना आता मस्त कुकरला लावून घेऊया. कुकरमध्ये पाण्यासहित छोले टाकायचे आणि मस्त लो फ्लेमवरती 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर मी आता इथं खडे मसाले टाकून नाही बाफलेलं आहे, फक्त मीठ टाकून बाफलं आहे. तर चला आपण आता इथं दुसऱ्या साईडला वाटणाची तयारी करूया. तर मी इथं घेतलं आहे सुकं खोबरं, कांदा आणि टोमॅटो. तर या सर्वाला आता मस्त भाजून घ्यायचं आणि वरतून कोथिंबीर पण टाकायची थोडी आणि मस्त यांचा पेस्ट करून घ्यायचा. तर बघू शकता आपले छोले पण इथं किती छान बाफले गेलेले आहे. तर चला आता फोडणीची तयारी करू. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल गरम झालं की अद्रक लसूणची पेस्ट आणि आपण जे वाटण केलं होतं ते टाकून मस्त परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. बघू शकता मसाला किती छान शिजला आहे, मस्त तेल सुटलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. तर मी इथं टाकलेले आहे गरम मसाला, चिकन मसाला, धने पावडर, मिरची पावडर या सर्वांना टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं. तर आता आपण जे मसाले टाकले आहे यांना पण चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. वाटण मस्त इथं आपण परतून घेतलं आहे, तेल सुटलं आहे. तर आपण याच्यामध्ये आता आपले छोले टाकून घेऊया. मस्त छोले मिक्स करून घ्यायचे आणि त्याला उकळी येऊ द्यायची. बघू शकता आपले छोले इथे तयार आहे. मस्त ग्रेव्ही पण झाली आहे. आता वरतून कोथिंबीर टाकायचं आणि चला या तुम्ही पण जेवायला.